कदाचित म्हणूनच तिने SMS ला रिप्लाय नाही केला. एनिवे, पण तुम्ही आत्ता जे म्हणालात, आपलं ठरलंय ना, तुम्ही नाही तू. सॉरी, तू आत्ता जे म्हणालास की मी भेटायला जरी मानसीला आलो असलो तरी मी बुके मात्र मोनिकासाठीच आणलाय. आत्ता भेटू शकतो तिला? नाही नाही, म्हणजे शक्य नसेल तर नो प्रॉब्लेम. नाही नाही, असं काही नाही. चल ये. हो. ये. हे तुमच्यासाठी. थँक्यू मिस्टर सलील पंडित. फायनली. मानसीकडनं खूप ऐकलंय तुमच्याविषयी. आज भेट घडली आपली. आय नो मानसी तसं काही बोलत नसेल, पण खरंच तिला खूप वाटतं तुमच्याविषयी. आता मी काय रिॲक्ट होणार ना. इट्स ओके. तुम्ही बरे आहात ना? आय एम फाईन. ठणठणीत आहे मी. सलील, इफ आय एम नॉट मिस्टेकन, तुम्ही IT कंपनीत काम करता, राईट? हो, बरोबर आहे. इफ यू डोंट माइंड, कॅन आय आस्क यू फेवर? एक काम कराल माझं प्लीज? अरे प्लीज, त्यात काय, सांगा ना. माझ्यासाठी जॉब बघा ना. नाही म्हणजे तशी मी आधीपासूनच खूप करिअर ओरिएंटेड आहे, सो मला जॉब करायचाच होता. हवं असेल तर मी CV फॉरवर्ड करू शकते तुम्हाला. हो, पण तुम्हाला आत्ता आरामाची गरज आहे. आराम काय सलील? आराम वगैरे सगळी अंधश्रद्धा असते, बाकी काही नाही. मोनिका, मला असं टिपिकल नकोय काहीच. मी एक काम करते सलील, मी तुम्हाला माझा CV फॉरवर्ड करते. जर कुठली ऑपॉर्च्युनिटी असेल तर मला प्लीज सांगा. ओके. अँड थँक्स फॉर द फ्लावर्स. तुम्ही आराम करा. झाले का दे? काय झालं? ओ नाही जायचं. काय झालं लायला? सारिका, बाळाला इथेच राहू दे. मानसी, हे बघ, तुला जर त्या बाळाबरोबर राहायचं असेल ना, तर तू बाळाला घेऊन दुसऱ्या रूम मध्ये जा. पण प्लीज त्याला इकडून घेऊन जा. मला बाळ इथे नकोय, प्लीज. अहो, बोला, काय पाहिजे? अरे तू आहे, तुझं तर काय सगळंच आहे. बोला, काय काम आहे? नाही, काम म्हणजे तुम्हाला एक चांदीचा हार द्यायचा होता. मला? तुम्हाला म्हणजे मधुकाकांना. मधुकाकांना हार?
हो म्हणजे काय झालंय, मधू काकांनी ना देवीला नवस बोललंय की मोनिका आणि बाळ सुखरूप असतील तर देवीला चांदीचा हार चढवेल. बर, मग मी काय करू? म्हणजे मी विचारायला आले हो, तुमची परवानगी घ्यायला आली की मी असं करू का. याला परवानगी घेणं नाही म्हणत, याला सांगणं म्हणतात. मला माहिती हो की तुम्हाला हे सगळं पटत नाहीये, हा सगळा वेडेपणा वाटतोय, पण द्या ना परवानगी. नाही तो हार आहे ना तो तुमच्या लॉकरमध्ये, द्या ना परवानगी. कमाल आहे. हो का नाही विचार आलेला म्हणतेस आणि द्या ना द्या ना द्या ना म्हणून आग्रही धरते. कमाल आहे तुझ्या अलका, कमाल. अहो तुमच्या लक्षात कसं येत नाही, आपल्या घराकडून देवीच्या अंगावर चांदीचा हार चढणार म्हणजे केवढा मोठा मान. द्या ना हो परवानगी. ठीक आहे, कळवते मधू काकांना. द्या, झालं समाधान? म्हणजे आहे ना हो परवानगी. आहे बाबा, आहे. चल मग लगेच गावचं बुकिंग करा आणि मधू काकांना जाऊन तो हार द्या. हं? मी हो. हाय. हाय. बुके छान आहे. हो, थँक्यू सो मच. मला वाटलं आता परत राग बी येतोय की काय तुला. कशाला? हॉस्पिटलमध्येही न सांगता आलो म्हणून. नाही आला राग. आला असता तर या फोनची सुरुवात वेगळ्या सुरांनी झाली असती. थँक गॉड. पण खरं तर मी तुलाच भेटायला आलो होतो. बुकेने हेल्प केली माझी, पण बरं झालं मी मोनिकाला सुद्धा भेटलो. तिला भेटून अजून काही गोष्टी कळाल्या. आज तुझ्याकडून तुझा स्वतःहून फोन आला, बरं वाटलं मला. आणि हो, तिच्याशी बोलून मला अजून एक गोष्ट कळाली. तिला लवकर बरं वाटणार आहे. ती लवकरच घरी परत येईल. तसं झालं तर चांगलंच होईल. मानसी, तुला जर काही सांगावं असं वाटलं, बोलावं असं वाटलं, किंवा अगदी गप्पा जरी माराव्याशा वाटलं तर प्लीज, मी अगदी एका कॉलच्या अंतरावर आहे. मला कधीही फोन कर. शुअर. मी वाट पाहतो. ठेवू? हो चालेल. बाय अँड टेक केअर. बाय. बाय. बोला. सॉरी, मी सकाळी व्यवस्थित नाही बोलू शकलो तुमच्याशी. नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आपलं डिसिजन फायनल आहे ना? तोच प्लॅन काहीसा बदललाय, तेच तुम्हाला सांगायचं होतं. मला याचीच भीती होती. नाही, अजूनही माझं म्हणणं तेच आहे की मोनिका तिच्याच घरी जाणार आणि मीच तिला घरी पाठवणार. मग चेंज कुठला आहे? मी आत्ता तिला घरी नाही पाठवू शकत. ॲज एक्सपेक्टेड. हो, कारण बाळ आणि मोनिका दोघांचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यात मोनिकाला बाळाची काळजी घेण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. सो बाळाची काळजी ही मलाच घ्यावी लागणार आहे. काय झालं, तू अशी अचानक का निघून आलीस? एकतर बऱ्याच दिवसांनी ताई तुझ्याशी नीट बोलत होती आणि खरं तर तिचं बोलणं ऐकून घाबरले मी. पण ॲक्च्युली खूप बरं वाटलं तुम्हा दोघांना इतका वेळ शांतपणे बोलताना बघू.